मासे खायला कोणाला आवडत नाही आणि त्यात गरमागरम कुरकुरीत बांगडा फ्राय असेल तर जेवणाची चव द्विगुणित होते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी सिद्धी, तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी हॉटेलसारखी कुरकुरीत बांगडा फ्राय कशी बनवायची. चला तर मग सुरुवात करूया. अगोदर फिश मॅरिनेट करून घेऊ. आधी बांगड्याला कोकम आगळ किंवा लिंबाचा रस लावून घेऊया. मी इथे कोकम आगळचा वापर केला, ज्यामुळे माशाचा उग्र वास निघून जातो. आता यात लाल तिखट, हळद, धने पावडर, मालवणी मसाला, मीठ, हिरव्या वाटण्याची पेस्ट आणि थोडं कोकम आगळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. व चिरा पडलेल्या भागात मसाला नीट भरून घ्या. हे मासे किमान 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवा, जेणेकरून मसाला आतपर्यंत मुरेल. कोटिंगसाठी एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ व थोडं मीठ, लाल तिखट घालून एकत्र करा, जेणेकरून वरचे कव्हर फिके लागणार नाही. मॅरिनेट केलेला बांगडा या मिश्रणात दोन्ही बाजूने व्यवस्थित वळवून घ्या. तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून तव्याला सर्व बाजूने तेल व्यवस्थित लावून घ्या. तेल चांगले तापले की त्यात कढीपत्ता टाकून त्यावर हे बांगडे पण ठेवायचे. कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो जबरदस्त असा येतो.
मध्यम आचेवर एका बाजूने 2 ते 3 मिनिटं छान तांबूस होईपर्यंत फ्राय करून घ्या. मग हळूच उलटून दुसरीही बाजू कुरकुरीत करून घ्या. हे पहा, आपला गरमागरम आणि कुरकुरीत बांगडा फ्राय तयार आहे. आता मी हा कुरकुरीत बांगडा फ्राय मस्त डाळ भात सोबत एन्जॉय करणार आहे. तुम्ही हे तांदळाच्या भाकरी सोबत पण ट्राय करू शकता.